कोकण, हिरव्यागार डोंगरांची मिठी, निळ्याशार समुद्राची साथ आणि शांततेत हरवलेला प्रत्येक क्षण. इथं वेळ थांबतो आणि मनाला एक वेगळीच शांतता मिळते. लाटांची साथ, वाऱ्याची गार झुळूक आणि सोनसळीच वाळूवरचे पाऊल. कोकण म्हणजे निसर्गाने रंगवलेलं एक सुंदर स्वप्न. गर्दीच्या जगातून थोडं दूर कोकणच्या कुशीत घालवलेले एक क्षण आयुष्यभर आठवणीत राहतील. प्रत्येक दृश्य मनात कोरलं गेलं. कोकण जिथे समुद्र गातो, डोंगर हसतात आणि मन पुन्हा एकदा जगायला शिकवतं. आज आपण चाललोय कायाकिंग करायला खवणे बीचवरती. आम्ही प्रवासाची सुरुवात केली मार्कापूर मार्गे अनुस्कुरा घाट करत राजापुरात उतरलो. अनुस्कुरा घाटमध्ये थोडा नाश्ता करण्यासाठी थांबलो. तिथे आम्ही काकडी आणि ज्यूस प्यायलो आणि पुढचा प्रवास चालू केला. अनुस्कुरा घाट हा घाट कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी आणि रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर यांना जोडतो. सह्याद्रीच्या मुख्य रांगेत असलेला हा घाट समुद्रसपाटीपासून बऱ्याच उंचीवर आहे. पावसाळ्यात हा घाट स्वर्गापेक्षा कमी नसतो. चौकडे पसरलेली हिरवळ, ढगांनी वेढलेले शिखरे, डोंगर कपारीतून वाहणारे पांढरे शुभ्र धबधबे हे या घाटाचे मुख्य आकर्षण. पावसाळ्यात इथे इतके दाट धुके असते की समोरचा रस्ता दिसणे कठीण होते. जो एक वेगळाच थरार अनुभव देतो. लोणावळा किंवा आंबोली घाटाच्या तुलनेत इथे पर्यटकांची गर्दी कमी असते. त्यामुळे तुम्हाला शांततेत निसर्गाचा आनंद घेता येतो. घाटातील रस्ते नागमोडी वळणांचे असून ड्रायव्हिंगचा आनंद घेणाऱ्यांसाठी हे उत्तम ठिकाण आहे. घाटात असे अनेक पॉईंट्स आहेत जिथे तुम्हाला कोकणातील निसर्गाचे विहंगम दृश्य पाहायला मिळते. मित्रांनो, आपण आता आलोय खवणे बीचला कायाकिंग करायला. आता वाजलेत 5 सायंकाळच्या आणि आम्ही ते म्हणजे रील्स बघूनच आलेलो इंस्टाची. त्यांना कॉल केला आणि ते बोलले आम्हाला तुमच्यासाठी आपण 1 तास वाढवून देऊ. 5 वाजता बंद होतं, परंतु आपल्यासाठी आता 6 वाजेपर्यंत म्हणजे 1 तास पूर्ण आपल्याला फिरायचं आहे आतमध्ये. पुढचा अनुभव आपण तुम्हाला देतोच. आपला ड्रोन सुद्धा आहे, त्याचं सुद्धा आपण शूट करू. ही सुंदरता कोकणची खासियत आहे. ही झाडं आणि किनारे. अरे मी बोललो चुक. हेच या बोटीतून आपण कायाकिंग करायचंय. सीन बघा इकडचा, नारळाची झाडी पूर्ण पुढं समोरच्या साईडला बघा जंगल टाईप आहे. आतमध्ये कायाकिंग चालू आहे माणसांचं. कसला मस्त सीन आहे बघा. माझ्या पाठी बघू शकता कायाकिंग थोडं चालू आहे इथं आतमध्ये. आपण पण आता जायचं आहे कायाकिंग करायला. परंतु इथला नजारा बघून ना खरंच कोकण म्हणजे स्वर्ग का म्हणतात याचा अनुभव येतोय. आपण पुढे आता ड्रोन शूट तुम्हाला दाखवतो मी, पूर्ण वरती ड्रोन घालवून. तर हा व्हिडिओ पूर्ण बघा तुम्ही. माझं नाव श्याम मोहन ओके. आणि या बोटिंग राईडला काय बोलतात म्हणजे तुम्ही? याला कायाकिंग बोलतात. कायाकिंग. आणि हे किती तासासाठी किंवा किती म्हणजे कसं असतं? 1 तास होतो आणि त्याच्यापेक्षा कस्टमर जास्त घेतात. 10 मिनिटं 15 मिनिटं.
पर पर्सन वगैरे पर पर्सन आम्ही 200 सांगतो. म्हणजे 250चं आहेत पूर्वी रेट, पण यंदा कसं ते स्पर्धा वाढल्यामुळे रेट कमी झाला, 200वर आला. आणि जर जास्त माणसं असली, 15 माणसं त्यावरती असली, तर आम्ही त्यांना रेट ॲडजस्ट करून देतो त्यांच्या प्रमाणे. आणि टायमिंगचं कसं आहे? टायमिंग 1 तास 10 मिनिटं आहे. नाही नाही, सकाळी चालू कितीला होतं आपलं? सकाळी 6ला, 6 पासून दिसतं जोर हां संध्याकाळी सूर्यास्त होईपर्यंत हां. जिथपर्यंत दिसतं तोपर्यंत होतं. कुठपर्यंत जाऊ शकतो इकडं काय? इकडे आतमध्ये जवळपास 1.5 किलोमीटर आतमध्ये आहे. राईटला आहे, कसातरी आहे आणि त्याचप्रमाणे सरळ आहे. तुमचा ॲड्रेस सांगा. माझं नाव आहे श्याम मोलकर, राहणार खवणे काय की तिकडे यायचं. माझं लोकेशन वगैरे मी तुम्हाला मागाशी शेअर केलं आहे, तशाप्रमाणे आहे ते. तुमचा नंबर मी लिंकला टाकून देईल. सांगायचं प्रणव कायाकिंग म्हणून सांगितलं की तुम्हाला रेट वगैरे ॲडजस्ट व्यवस्थित होऊ शकतो. चालेल. आज जाऊ की आपण पूर्ण ड्रोन शूट आता दाखवणार आहे तुम्हाला. आतमध्ये बघा छोटी छोटी मुलं इथली ते सुद्धा आहेत. आतमध्ये आपण जायचं आहे आता अनुभव घ्यायला. पाहूया पुढची ट्रिप आपली. आमच्या टीमनं तर आता जॅकेट घातलेलं आहे पूर्ण. आक्रमण केले. आता आतमध्ये आपण चाललोय. एका नावेवरती 2 जण आहेत. माझा पार्टनर आहे फौजी आणि मी आता बसणार आहे एका नावेवरती. आतला शूट मी तुम्हाला दाखवतोच. पूर्ण व्हिडिओ बघा तुम्ही. हे पूर्ण टीम आमची आता खुश आहे. आज जाऊन आपण आणखी खुश होऊया. आमचे पार्टनर आता बसायला लागले. आता आमचा एक पार्टनर एकटाच आहे कारण आम्ही 7 जण आहे. हे 2 फंटर आमचे. आता हे 2 आमचा ड्रोन शूट पण होणार आहे. आता आतमध्ये आम्ही ड्रोन शूट करणार आहे. कुठे बस. हा आमचा आता पार्टनर फौजी, मी एका साईडला. चला तर मग अनुभवूया आपण पुढचा नजारा. पहिल्यांदा की नाही राईटला जायचं, असा राईट वे आहे. परत सरळ जायचं. तुम्हाला कसं काय आम्ही आता आतमध्ये आलोय. औल्ल मारत वल्लवरे नकवा करत आत. आणि पुढचा नजारा बघायचा आहे तुम्हाला. 1 नंबर. असं वाटतंय आपण स्वर्गातच आल्यागत. क्वालिटी काम. आमची टीम बघा मागाय ती. आमचा एक फंटर एकटाच आहे. आम्हाला पूर्ण 1-1.5 तास सापडला कारण आम्ही शेवटी आलोय. आणि ते बोलले तुम्ही टेन्शन घेऊ नका, पूर्ण शेवटी तुम्ही निवांत या, काही प्रॉब्लेम नाही, काही नाही. आमचे 2 पार्टनर्स आलेत गुहेत. चला चला चला, इथंच वेळ लावू नका. आणि आतमध्ये गुहेत शिरलेलो आहे आम्ही आता. रिव्हर्स रा. अरे लागा लागेल मोबाईल पडेल. 2 प्रवाह आहेत बघा. हे या साईडला एक जाते आतमध्ये आणि इकडे या साईडला. आणि पार्टनर आमची यायला लागले. आणि ही 2 पार्टनर. बाकी भरपूर गर्दी आतमध्ये सुद्धा आहे. हे हळू चला ना चला ना, थटणार यार. हळू घे हळू घे. आतमध्ये छोटा छोटा प्रवाह आहे बघा. आतमध्ये आता ही वळवायला लागली आहेत, पण आपण जाऊन थटणार आहे वाटतं त्यांना. पकडतो मी. आत घ्या घे, आपण थटलो पाक पूर्ण ह्याला. जरा घे 1 मिनिट. नेचर बघा कसलं भारी वाटतं इकडं. छोटे छोटे रस्ते आहेत बघा इकडून असं आत बाहेर करायला. हळू घे बाबा हळू घे. आतमध्ये पण जागा आहे, परंतु आपण इथनं रिव्हर्स जायचं आता. आमचा फंटर आता रिव्हर्स घ्यायला लागलेला आहे.
सगळे टीम मेंबर बरोबर मधोमध येऊन थांबलेत फिरवून पाहिजे होतं यार आपण. आणि पासवर्ड आहे खायचं शेवटचं बटन दाबा. हा आमचा गँग मेंबर आहे, माझा पार्टनर आहे आणि हा मी आहे. हा, खाली खाली. आणि आता आम्ही ड्रोनचा शूट करतोय, बरोबर मध्ये आहे. आणि आता अफलातून असा ड्रोनचा शूट तुम्हाला मी दाखवतो. आतमध्ये सगळे बोटिंग चालू आहे, अजून आपल्याला आतमध्ये भरपूर जायचं आहे. बरोबर आपण एक साईड जाऊन आलोय आणि बरोबर आता इथं पूर्ण असा गोल एक राऊंड आहे आणि त्याच्या बरोबर मध्ये आम्ही उभा आहे आणि आता आपण ड्रोन शूट देणार आहे. चला तर मग. कोकण म्हणजे महाराष्ट्राला लाभलेलं एक नैसर्गिक वरदान. अरबी समुद्राची अथांग किनारपट्टी आणि सह्याद्रीच्या रांगा यांच्यामध्ये विसावलेला हा प्रदेश पर्यटनासाठी स्वर्गच मानला जातो. कोकण हे केवळ फिरण्याचे ठिकाण नसून तो एक अनुभव आहे. इथली संस्कृती, खाद्यपदार्थ आणि नैसर्गिक पर्यटनाची भुरळ घालतात. स्वच्छ समुद्रकिनारे, ऐतिहासिक जलदुर्ग आणि हिरवेगार डोंगर. कोकणी जेवण म्हणजे ताजी मासळी, सोलकढी, उकडीचे मोदक आणि हापूस आंबा. आज आपण आलोय खवणे बीचला कायाकिंग करायला. खवणे येथे एका बाजूला समुद्र आणि दुसऱ्या बाजूला खाडीचं शांत पाणी आहे. येथील कायकिंगचा अनुभव खास असण्याची कारण शांत पाणी. येथील खाडीचे पाणी अतिशय संत असल्याने नवख्या लोकांसाठी कायकिंग करणे खूपच सोपे आणि सुरक्षित आहे. कायकिंग करताना तुम्ही कांदळवनांच्या मधून प्रवास करता, जो एक वेगळाच थरार आहे. इथल्या शांत परिसरात तुम्हाला अनेक दुर्मिळ पक्षी पाहायला मिळतात. कायकिंग सोबतच खवणे बीच हा त्याच्या पांढऱ्या शुभ्र वाळूसाठी आणि क्रिस्टल क्लिअर पाण्यासाठी ओळखला जातो. इथे गर्दी कमी असल्याने तुम्हाला खाजगी बीचचा सुद्धा अनुभव अनुभवायला भेटतो. नजारा बघा पुढं सूर्योदय होतोय, सूर्यास्त होतोय. 6 वाजलेत, 1 तास झाला. पण आपल्याला कायाकिंग करताना ना बोटीतून उतरू पण वाटत नाही, एवढा मस्त असा एन्जॉय होतोय. पब्लिक पण भरपूर आहे. आपले गँग आहे, 3 होड्या आपल्याच आहेत, आपण 7 जण आहे. आणि 1 तास झाला तरी आता काय आपण गेलेलो नाही अजून. आणि अजून सुद्धा आपण 1 तास घालवू, 7 वाजून दे. ते बोललेत आपल्याला की जोपर्यंत आपल्याला म्हणजे थोडंफार दिसतंय सूर्याच्या प्रकाशानं, तोपर्यंत तुम्ही एन्जॉय करा. कारण आता बोटिंग आपल्याला कोण जास्त म्हणजे वेळ झाल्यामुळे कोण नसणार आहे आपल्या बोटिंगमध्ये. मग आम्ही दोघं पार्टनर आतमध्ये आले, आमच्या पार्टनरचा शूट चाललाय आणि आम्ही दोघं पार्टनर म्हटलं आत जाऊया. आणि समोरचा नजारा बघा, शांत कसं आहे. मस्त असं शांत आहे. तुम्हाला मी दाखवतो आता नजारा बघा.
शांतता आणि पाणी सुद्धा कमी आहे बरं का. पाणी बघ ना खाली दिसते पूर्ण. वा. मस्त शूट आहे. एन्जॉय म्हणजे कसं आहे, कपल सोबत नाही तर आपल्या फॅमिली सोबत यायला पण मस्त आहे, फ्रेंड सोबत यायला पण मस्त आहे. आणि इथं म्हणजे फॅमिलीला लहान म्हणजे मी आता बघितलं 2-3 होड्यावरती फॅमिली म्हणजे पती पत्नी आणि त्यांचा मुलगा म्हणजे असं लहान मुलाला पण आतमध्ये सोडतात. आपण 3 फॅमिली म्हणजे आपले मेंबर येऊ शकतो लहान मुलांना सुद्धा घेऊन, परंतु आपली सेफ्टी आपण बाळगायची. नजारा बघा. पार्टनर आहे. 1, 2, 3 स्टार्ट. चला कम ऑन कम ऑन. जो जीता वही सिकंदर, जो जीता वही सिकंदर. अरे यार आमचीच नाव शिकायला लागली की काय. ऍक्सिडेंट. आता आमची आपण ती हे रील्स चालू आहेत आमचे. हा सिनेमॅटिक एरिया आणि ही मेंबर बघा फोटो काढणारी 2 जण. पडणं म्हणजे बरं. आता खाली पाणी कमी आहे. हो पडला. आम्ही सकाळी निघालो बघा 11-11:30 वाजता. आमचा एक मेंबर मुंबईवरून येणार होता, मग त्यामुळं गाडी पण लेट झाली त्याची. एर्टिगा घेऊन येणार होतो, मग थोडा वेळ झाला आम्हाला यायला. परंतु हाच मोसम मस्त आहे संध्याकाळी 4, 5, 6च्या दरम्यान फिरायचा. आता आमचा परतीचा प्रवास आहे आणि आम्ही खूप सारा एन्जॉय केला. सगळ्या गोष्टी अनुभवल्या, ड्रोनचा शूट केला, सगळ्या म्हणजे एन्जॉय केला. फोटोशूट झाले, रील्स बनवले. परंतु खरंच नजारा खूपच मस्त आहे इकडचा. आणि ही आमची टीम आहे पूर्ण. आणि आता आम्ही चाललोय पुन्हा परतीच्या प्रवासाला. तर तुम्हाला सगळा व्हिडिओ मी दाखवतो, नक्की बघून घ्या. खाली नंबर दाखवतो, ॲड्रेस टाकतो, नंबर टाकतो त्यांचा. आम्ही ठाकर ठाकर याराना ती पाकर. आम्ही ठाकर ठाकर याराना ती पाकर. आम्ही ठाकर ठाकर ठाकर. हा व्हिडिओ काढायचं कारण म्हणजे बघा इकडे घाबरण्याजोगं असं काहीच नाही. यात दोघे सुद्धा लेडीज आहेत आणि लेडीजच आतमध्ये बोट घेऊन म्हणजे होडी घेऊन छोटीशी आपला एन्जॉय करतायत. म्हणजे काय पुरुष नाही तर मुलगाच पाहिजे आपल्यासोबत असं काही नाही. लेडीज सुद्धा येऊन हा अनुभव घेऊ शकता तुम्ही. तुम्हालाच केलेला काय? हां. तुमच्याकडे चेंज आहे. 500 आहे बघा. आमच्या 7 जणांची 1400 झालेली. परंतु हा दादा परत त्यात आणि डिस्काउंट देत आहेत आपल्याला ना. आपला अर्धा तास एक्स्ट्रा सुद्धा झालेला यात बघा. त्यात सुद्धा डिस्काउंट आपल्याला भेटलेला आहे. म्हणजे एन्जॉय करायला या. खरंच एन्जॉय करण्याजोगं ठिकाण आहे. थकलेत कुठं आहे माझ्याकडे नाही, तुझ्याकडे. येताना सगळे उत्साहात होते आणि आता बघा जाताना परतीचा प्रवास आमचा. इथून आम्ही जाणार आता आजूबाजूला कोणता आता बीच वगैरे आहे का पाहायचा आणि तिथं जायचं. तिथं सुद्धा एन्जॉय थोडाफार करायचा. परंतु हा क्षण ना खरंच अनमोल आहे. मस्त असा टिपलेला आम्ही. आपण कायाकिंग करतो तिथं बाजूलाच हा बीच पण आहे बघा. इथं आपण एन्जॉय पण करू शकतो, बीचचा एन्जॉय घेऊ शकतो.